उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केलाय। देशात 4 जून पासून अच्छे दिन येतील असं ठाकरेंनी म्हटलंय। मोदी महाराष्ट्रात हुकुमशाहीचा प्रचार करतात, उद्या मोदी आरएसएसलाही नकली म्हणतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। 4 जूनला आपल्या देशातला जुमला पर्व संपत आहे आणि 14 साली जे मोदीजी म्हणालेले त्या अच्छी दिनाची सुरुवात येत्या 4 जून पासून होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येत आहे। एखादं स्वप्न बघायला काही पैसे पडत नाहीत, त्याच्यावर काही टॅक्स लागत नाही, त्याच्यावर काही जीएसटी लागत नाही, वॅट लागत नाही, त्याच्यामुळे स्वप्न त्यांना बघू दे ना। आता हा प्रश्न मीच तुम्हाला असं विचारला तर तुमचं मत काय तुम्ही सांगा। त्याच्यामुळे देशानं निश्चित केलेलं आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं। 4 तारखेनंतर ह्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। जे शरद पवार साहेबांनी सांगितले की काही छोटे छोटे पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन करावे लागतील, हे स्वतः बारामतीच्या निवडणुकीनंतर 1 तासात शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि त्यावेळी देखील मी सांगितलं की उबाठाला काय विलीन करण्याची आवश्यकता नाही, ऑलरेडी ती काँग्रेसमध्ये झालेली आहे। उबाटा हे मुंबईतनं आता चालत नाही, राहुल गांधीच ती चालवतात आणि उबाटाचे इथले ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाना पटोले काम बघतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।